आठवं समीकरण आहे 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. x वर्गचा सहगुणक आहे 3 आणि स्थिर पद आहे 2. यांचा गुणाकार 3 दुनी 6. तर 6च्या असे अवयव पाडायचे आहेत की ज्याची बेरीज येईल वजा 2 वर्गमुळात 6. आपण अवयव पाडले तर वजा वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6. वजा वर्गमुळात 6 गुणिले वजा वर्गमुळात 6 अधिक 6 येईल आणि वजा वर्गमुळात 6 अधिक वजा वर्गमुळात 6 बरोबर वजा 2 वर्गमुळात 6 अशी बेरीज येईल. असे आपल्याला दोन अवयव मिळाले वजा वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6. मग 3x वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. कॉमन घेताना वर्गमुळात 3x कॉमन येईल. वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 वर्गमुळाच्या बाहेर येईल. मग वर्गमुळात 3x वजा 3 दोन्ही 6 वर्गमुळात 2 कंसामध्ये वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 येईल वजा इथं कॉमन वर्गमुळात 6चे अवयव वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 कॉमन येईल आणि कंसामध्ये वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. कॉमन कंस जो आहे वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 तो एकदा घ्यायचा आणि उरलेले पद वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. अवयव समान आहेत त्यामुळं मुळं पण समान येणार आहेत. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3x बरोबर 2. x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 किंवा x बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे येतील वर्गमुळात 2 छेद 3 व वर्गमुळात 2 छेद 3. पुढचं समीकरण आहे 9. 2m कंसामध्ये m वजा 24 बरोबर 50. कंस सोडवूया आपण. 2m कंसामध्ये गुणू 2m गुणिले m 2m वर्ग वजा 24 दोन्ही 48 वजा 48m बरोबर 50. 2ने भागूया कारण सगळ्याला 2ने भाग जातोय. 2ने भागल्यानंतर m वर्ग वजा बे दोन्ही 4 बे चौक 8 24m आणि बे दोन्ही 4 एक राहिला बे पंचे 10. m वर्ग वजा 24m बरोबर 25 मिळेल. सामान्य रूपात लिहूया आपण वर्ग समीकरण. m वर्ग वजा 24m वजा 25 बरोबर 0. आता वजा 25चे असे अवयव पाडायचे आहेत की ज्याचा फरक येईल 24. तर 25 एक 25 असे अवयव पाडले आपण. वजा 25 अधिक 1 वजा 24 आणि वजा 25 गुणिले 1 वजा 25. फोड करून लिहा. m वर्ग वजा 25m अधिक 1m बरोबर 25 वजा 25 बरोबर 0. m कॉमन m वजा 25 कंसामध्ये राहिले अधिक इथं कॉमन काही नाही 1 कॉमन घ्यायचा. m वजा 25 बरोबर 0. m वजा 25 एका कंसात जे कॉमन कंस आहे तो एका कंस घेते राहिलेले पद दुसऱ्या कंसात टाकायचे. m अधिक 1 बरोबर 0. m वजा 25 आणि दुसऱ्या कंसात m अधिक 1 बरोबर 0. m वजा 25 बरोबर 0 किंवा m अधिक 1 बरोबर 0. m बरोबर 25 किंवा m बरोबर वजा 1. उजव्या साईडला गेले की अधिकचं वजा आणि वजाचं अधिक होतं. वर्ग समीकरणाची मुळे मिळाली 25 आणि वजा 1. अशा पद्धतीनं 8व आणि 9व उदाहरण इथं संपत आहे.